Page number 59, Unit 3.2, The Song of Songs. Warming up, chit chat. Let's read the questions, explain it, and understand them. Question number first. Do you like to listen to music or songs? तुम्हाला संगीत किंवा गाणे ऐकायला आवडतं का? Then second, what types of songs do you sing? तुम्ही कुठल्या प्रकारचं गाणं गातात किंवा गीत गातात किंवा म्हणतात? थर्ड वन, हू इज युअर फेवरेट सिंगर? तुमचा आवडता गायक किंवा गायिका कोण? क्वेश्चन नंबर 4, वेन डू यू सिंग? तुम्ही केव्हा गातात? क्वेश्चन नंबर 5, डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु? म्हणजे तुम्ही एखाद्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली गीत गायनाची प्रॅक्टिस म्हणजे सराव करतात का? अँड लास्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फोल्क म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? म्हणजेच आपलं लोकसंगीत किंवा आपण त्याला पारंपरिक संगीतसुद्धा म्हणू शकतो. पारंपरिक संगीत किंवा लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत याच्यामध्ये काय फरक आहे? देन नेक्स्ट क्वेश्चन. फर्स्ट, डिस्कस विथ युअर फ्रेंड्स and write down the names of 5 to 6 Indian musical instruments and those used in Western music. आपल्या मित्रांशी चर्चा करा आणि चर्चा केल्यानंतर भारतीय संगीतासाठी म्हणजे भारतीय संगीतवाद्य म्हणजेच भारतामध्ये संगीत तयार करण्यासाठी वापरली जाणारी वाद्य आणि वेस्टर्न म्युझिक म्हणजे पाश्चिमात्य संगीत तयार करण्यासाठी वापरली जाणारी संगीतवाद्य यांची 5 ते 6 नावं तुम्हाला लिहायची आहेत. तुम्हाला एक एक्झाम्पल करून दाखवलं आहे बघा. खालील डायग्राममध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हटलं आहे, इंडियन इन्स्ट्रुमेंट्स आणि एका बाजूला वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स दिलेले आहेत आणि त्यात इंडियन इन्स्ट्रुमेंट्समध्ये तबला लिहिलेला आहे. जसं की भारतीय संगीतवाद्य आहे तबला आणि ते भारतातील अतिशय प्रख्यात आणि चांगलं सुमधूर आवाज येणारं असं वाद्य आहे तबला. त्याचबरोबर तिकडे ड्रम दिलेला आहे म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये ड्रम हे संगीत साहित्य वापरलं जातं. मग असे तुम्हाला अजून 4 भारतीय संगीतवाद्य आणि 4 पाश्चिमात्य संगीतवाद्य लिहून ही आकृती ही डायग्राम पूर्ण करता येईल. देन नेक्स्ट अँड द लास्ट क्वेश्चन. अ राग or raga is a music piece in Indian classical music which is sung or played in a fixed combination of 5 to 6 basic musical notes. राग ही हिंदुस्थानी भारतीय शास्त्रीय संगीतातील 5 ते 6 मूळ स्वरांची एक विशिष्ट रचना करून गायली जाणारी अथवा वाजवली जाणारी स्वरावली आहे. आणि मग फ्रॉम एनी सिंगर और म्युझिशियन और द इंटरनेट राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 रागाज और राग्स अँड ऑन व्हॉट ऑकेजन दे आर बेस्ट संग. आता एखाद्या गायकाकडून किंवा संगीतकाराकडून किंवा इंटरनेटवरून माहिती मिळवा आणि 5 रागांची नावे तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. आता त्या रागांची नावं तर लिहायची आहेतच, परंतु ते राग दिवसाच्या किंवा रात्रीच्या कोणत्या वेळी गायले जातात हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे बघा. फर्स्ट, राग आणि ऑकेजन्स म्हटलेला आहे म्हणजे राग आणि वेळ. पहिला आहे राग मलकन्स आणि हा राग मलकन्स रात्री उशिरा गायला जातो. अजून काही राग आहेत, राग यमन आहे, राग भूपाळी आहे. पण तुम्हाला आता शोधायचं आहे की हे राग आणि अजून 2-4 रागांची नावं आहेत आणि हे राग दिवसाच्या कोणत्या वेळेला गायले जातात हे पण तुम्हाला शोधून लिहायचं आहे आणि हा चार्ट पूर्ण करायचा आहे. इन दिस वे, ॲज पर द गायडन्स यू कॅन कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी इझिली. ज्याप्रमाणे मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे अगदी सहजगत्या तुम्ही ही कृती पूर्ण करू शकता.